वर्ष 2026 मधील एक अत्यंत शुभ आणि महादुर्मिळ योग अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 18 जून गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्योतिषशास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ योगांपैकी एक मानले जाते. या दिवशी केलेली सेवा, पूजा आणि खरेदी आपल्याला अक्षय पटीने फळ देऊ पाहते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योगाचे नक्की महत्त्व काय, या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची पूजा कशी करावी, या शुभ दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर घरात चहूबाजूने पैसा येईल, जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. असा हा उपाय कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला अजिबात विसरू नका. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. या नक्षत्राचे स्वामी बृहस्पती म्हणजेच गुरु आहेत, जे ज्ञान, संपत्ती आणि वैभवाचे कारक आहेत. म्हणूनच या योगावर नवीन कामांची सुरुवात करणे, सोने चांदी खरेदी करणे किंवा कोणतेही धार्मिक साधना करणे अत्यंत फलदायी ठरते. या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णूची कृपा आपल्यावर लवकर होते, ज्यामुळे घरात दारिद्र्य नष्ट होते. या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कशी पूजा करावी ते आता आपण पाहणार आहोत. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजेसाठी पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या ठिकाणी एक चौरंगी किंवा पाट ठेवा, त्यावर पिवळे कापड अंथरा, त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा. जर तुमच्याकडे विष्णूची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने आणि गंगाजलाने अभिषेक घाला. देवाला पिवळे चंदन आणि माता लक्ष्मीला कुंकू व अक्षदा अर्पण करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे पान अर्पण करा. विष्णू पूजेत तुळस अनिवार्य आहे. माता लक्ष्मीला घरात लाल फूल किंवा कमळाचे फूल अर्पण करा. नैवेद्यासाठी पिवळी मिठाई, शिरा किंवा खीर अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवा किंवा माता लक्ष्मीच्या ओम श्रीं ह्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राची यथाशक्ती जप करा. शेवटी धूप आणि दीप लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा. घरात सुख शांतीसाठी प्रार्थना करा. या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर बजेट नसेल तर घरातील पूजेसाठी चांदीचे नाणे, पितळेचे भांडे किंवा फक्त अख्खे धने आणि हळकुंड खरेदी करून आणले तरीही चालते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. गुरुपुष्यामृत योगावर पिवळ्या वस्तूंचे दान जसे की चणा डाळ, पिवळे कपडे, केळी किंवा केसर हे दान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. या दिवशी घराच्या मुख्य पाऱ्यावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि मुख्य दारावर स्वास्तिक काढावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. जितके महत्त्व या दिवशी काय करावे याला आहे, तितकेच महत्त्व काय टाळावे याला आहे, अन्यथा पूजेचे फळ मिळत नाही. गुरुपुष्यामृत योग सर्व कामांसाठी शुभ असला तरी या योगावर लग्न किंवा विवाह कार्य वर्ज्य मानले जाते. पुष्य नक्षत्राला मिळालेल्या एका शापामुळे या दिवशी विवाह केला जात नाही. या दिवशी घरात अजिबात कटकटी, भांडणे किंवा कोणाचे अपमान करू नका. जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी वास करते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते असे मानले जाते. या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार, दारू किंवा कांदा, लसूण यांसारखे तामसिक भोजन बनवणे आणि सेवन करणे टाळावे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घराच्या मुख्य उंबरठ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुवारी तुम्हाला अशा 2 चमत्कारिक वस्तू आपल्या उंबरठ्यावरती ठेवायच्या आहेत, ज्याच्या प्रभावाने तुम्ही करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल, पण तुमचे शत्रूही तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तुमच्या पतीची, मुलांची, घराची प्रगती रॉकेटसारख्या वेगाने होईल, जी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलवणारा आहे, त्यामुळे तो कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शास्त्रानुसार उंबरठा हा 2 जगांचा जोडणारा दुवा आहे. एक म्हणजे बाहेरील जग आणि जिथे नकारात्मक ऊर्जा असू शकते आणि दुसरे म्हणजे आपले घर, जिथे सुख शांती असायला हवी. उंबरठा हा घराचे रक्षण कवच असतो. जेव्हा भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपुचा वध केला तेव्हा तो उंबरठ्यावरच केला होता, कारण उंबरठ्यामध्ये अद्भुत दैवी शक्ती असते. असे मानले जाते की ज्या घराचा उंबरठा
उंबरठा नेहमी स्वच्छ, पवित्र आणि पुजलेला असतो. त्या घरात नकारात्मकता, शक्ती, भूतबाधा किंवा अलक्ष्मी कधीही प्रवेश करू शकत नाही. मुख्य उंबरठ्यावरूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि उंबरठ्यावरच राहून कुलदेवी आपल्या घराचे रक्षण करत असते. जर आजकाल फ्लॅट संस्कृतीमुळे लोक उंबरठ्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तिथे कचरा, चपला ठेवतात, यामुळे घरात गरिबी येते, पती-पत्नीमध्ये वाद होतात आणि मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याचे पूजन केल्याने गुरुग्रहाचे बळ वाढते, ज्यामुळे घरात ऐश्वर्य आणि सुख समृद्धी येते. हा उपाय करण्यापूर्वी गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला उंबरठ्याची पूर्वतयारी कशी करायची आहे ते पहा. गुरुवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ झाडून घ्यावे. मुख्य दरवाजा आणि उंबरठा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावा. शक्य असल्यास उंबरठा पुसण्याच्या पाण्यात थोडे गोमूत्र आणि चिमूटभर खडे मीठ टाकावे. यामुळे उंबरठ्यावरील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद आणि पाण्याचा लेप द्यावा. हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे आणि ती जंतुनाशक तसेच नकारात्मकता शोषून घेणारी आहे. उंबरठ्यावर हळद, कुंकू आणि स्वास्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढावीत. ही झाली तुमची पूर्वतयारी. आता उंबरठा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि उपायांसाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. आता आपण वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. करोडपती होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी उंबरठ्यावर कोणत्या 2 वस्तू ठेवायच्या आहेत ते नीट समजून घ्या. बघा, पहिली वस्तू आहे ते म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही तंत्रशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शक्तिशाली मानली जाते. हिच्यामध्ये नकारात्मकता ऊर्जा खेचून घेण्याची आणि शत्रूची बुद्धी भ्रष्ट करण्याची अफाट शक्ती असते. दुसरं आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी सूर्यास्तानंतर किंवा सकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, दिवसभरात सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा. एका छोट्या मातीच्या पंतीत किंवा तांब्याच्या पात्रात 2 ते 3 भीमसेनी कापूर ठेवा. त्यावर 1 चमचा पिवळी मोहरी टाका. आता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उभे राहा. घराच्या आत तोंड करून हा कापूर आणि पिवळी मोहरी पेटवून द्या. ती पेटत असताना त्यावरून निघणारा धूर संपूर्ण उंबरठ्याला आणि मुख्य दरवाजाला दाखवा. मनामध्ये विष्णू आणि लक्ष्मीचे स्मरण करा आणि प्रार्थना करा. हे विष्णू देवा, हे लक्ष्मी माता, माझ्या पतीच्या कामातील अडथळे दूर करा, माझ्या मुलांची प्रगती करा आणि घराची गरिबी नष्ट करा. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा एक छोटेसे पोटलीचा उपाय आहे, जो कायमस्वरूपी रक्षणासाठी आहे. जर तुम्हाला शत्रूंनी खूप त्रास दिला असेल, कोर्ट कचेरीचे वाद असतील, तर एका पिवळ्या कापडात थोडी पिवळी मोहरी आणि 1 हळकुंड बांधून त्याची छोटी पोटली बनवा. ही पोटली गुरुवारी तुमच्या मुख्य उंबरठ्यावर किंवा चौकटीला आतल्या बाजूने बांधून ठेवा. या उपायाचे अद्भुत फायदे जर बघायला गेलं तर पती आणि मुलांची प्रगती होते, शत्रू शांत होतात आणि आर्थिक प्रगती सुरू होते. ज्या घरात नकारात्मकता असते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून आकर्षित होत नाही. त्यामुळे नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. पैशांची आवक या उपायामुळे वाढते आणि घरात पैसा टिकू लागतो. गुरुवारी उंबरठ्यावर कधीही कचरा जमा होऊ देऊ नका. संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर पाय ठेवून उभे राहू नका, बसू नका. मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना करकर असा आवाज येणार नाही याची काळजी घ्या, कारण हा आवाज अलक्ष्मीला आमंत्रित देतो. गुरुवारी घरात मांसाहार किंवा मद्यपान करू नका. कोणाशी वाद घालू नका. या गुरुवारी पूर्ण श्रद्धेने विश्वासाने उंबरठ्याचा हा उपाय करून बघा. तुमचे नशिबाचे जे कुलूप उघडू शकते. हा छोटासा 10 रुपयाचा उपाय तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येईल. चालेली शिव महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.